बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं म्हणजे आजची ही काही आपली जाहीर सभा नाहीये. ही आपली एक घरगुती बैठक आहे म्हणा पाहिजे तर. पण घरातल्या घरात जरी बोलायचं झालं तरी मंडप अपुरा पडतोय. आणि खरं म्हणजे माझी अशी एक कल्पना होती की ज्या काही सूचना आपल्याला बंद दरवाजात किंवा चार भिंतीत द्यायच्या असतात त्या दिल्या गेल्या पाहिजेत. पण इकडे मीडिया समोर उभा आहे. आपण काय बोलणार, काय काय सूचना देणार हे आता उद्या जाहीर होणार. मला काय परवा नाही, कारण आपल्याकडे चोरीचा मामला असा काहीच नाही. चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला नाही. जे काय ते चव्हाट्यावरती येऊन बोंबळणार. आणि एवढी सगळी ताकद असल्यानंतर भीती कोणाची? आज हा मला वाटतं 2.5 लोकसभा मतदारसंघांचा बूथ प्रमुख किंवा गटप्रमुख, काय बोलायचं, बूथ प्रमुख बोलू का गटप्रमुख? गट प्रमुख बोलला तर गटबाजी नाही करायची. नाहीतर मग तुम्ही म्हणाल पुढच्या वेळेला आलो की हा या गटाचा तो त्या गटाचा, विचारलं तर सांगाल तुम्हीच बोललात गटप्रमुख. तर गटप्रमुख म्हणा, बूथ प्रमुख म्हणा. आता मुंबईमध्ये गटप्रमुख म्हणतो, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बूथ प्रमुख म्हणतात. काही असेल, महत्वाचा मुद्दा काय की जाहीर सभेमधलं भाषण एक वेगळं असतं आणि तुमच्या समोरचं भाषण म्हणण्यापेक्षा जे मनातलं बोलणं ते बोलणार आहे मी आज. एक गोष्ट नक्की आहे की जिथे जिथे जातोय, संपूर्ण राज्यात फिरतो आहे आणि केवळ राज्यामध्येच नाही तर अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ह्या आत्ताच्या सरकार विरुद्ध आगडोंब उसळलेला आहे. आगडोंब म्हणजे आज मी पेपरमध्ये वाचलं, काल आपले खासदार मंडळी लोकसभेत होते. तुम्ही पाहिलं का होते काय ते रुद्ररूप पंतप्रधानांचं? म्हणजे मला कळलंच नाही. मी येताना इकडे पाठी वाचली, नेहमी बघतो लोणावळ्यामध्ये. आता लंडनला कशाला जा, कशाला लंडनला जायचं नाही, इकडे काय वॅक्स म्युझियम म्हणजे मेणाचे पुतळे. तसं आमचं दिल्लीमध्ये पण आहे वॅक्स म्युझियम. लंडनला कशाला जा, आमच्याकडे पण आहे की मेणाचा पुतळा. आता मेणाचा पुतळा चिडला म्हणजे कसा दिसतो मला माहित नाही, यांनी कसा बघितला देव जाणे. पण महत्वाचा मुद्दा काय की जे पंतप्रधान कोणावरती काही बोलत नाहीत, कोणतेही काही येऊ, आकाश कोसळलं तरी गप्प. म्हणजे सहज आता एवढा पाचकळपणा चाललेला आहे त्यांच्यावरती. विनोद म्हणजे अगदी हसावं की रडावं तेच कळत नाही. किती अगदी पोरकटपणाचे विनोद चाललेले आहेत. एक विनोद काय की रजनीकांतची मुलाखत घेतली कोणीतरी आणि रजनीकांतला विचारलं, हो तुम्ही शाळेमध्ये मॉनिटर होतात ना? तुला हो. मग तुमची एखादी आठवण सांगता का? तुला हो सांगतो ना. म्हणजे माझा दरारा एवढा होता की त्यावेळेला मी सहज वर्गातल्या एका मुलाला ए गप बस असं म्हटल्यानंतर तोच पोरगाच पंतप्रधान झालं तरी अजून बोलायला तयार नाही. म्हणजे हे एवढ्या पातळीवरती आता यांच्यावरती विनोद चाललेले आहेत. आणि काल यांनी रौद्ररूप दाखवलं. ते कोणावरती दाखवलं? आपल्याच देशातनं जनतेने निवडून दिलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांवर. का नाही बोलायचं त्यांच्याबद्दल? जे काय आजचं एकूण वातावरण आहे ते बघितल्यानंतर विरोधी पक्ष म्हणजे काय, कोणाचा विरोध, कसला विरोध? विरोधी पक्ष म्हणजे आज जे सत्ताधारी बसलेले आहेत, सत्तेवरती बसलेले आहेत, त्यांचा विरोध, देशाचा विरोध नाहीये. आम्ही विरोधी पक्षात आज आहोत, उद्या आम्ही तुमच्या जागेवरती बसणार आहोत आणि तुम्ही कदाचित विरोधी पक्षात बसाल किंवा त्याच्यावरही खाली कुठेतरी जाल. पण जे काय आज देशात चाललेलं आहे त्याच्याबद्दल एक चकार शब्दाने बोलायचं नाही. म्हणजे मागे मी अनेकदा बोललेलो आहे की आपला देश म्हणजे काय ती चिदंबरम आणि त्या अँटनीची वाळत घातलेली लुंगी झाली की काय तेच कळत नाही. नुसती आपली झुळझुळ झुळझुळ हलते. कोणी कुठूनही घुसा, कुठून पाकिस्तान घुसतंय, कुठून चीन घुसतंय, कुठून बांगलादेश घुसतंय, कुठून आता म्यानमार घुसायला लागलेला आहे, तरी गप. आणि तुमचं जे काम आहे ते फार महत्वाचं आहे. एकूण वातावरण एवढं सगळं बघितल्यानंतर तुम्ही बोलाल बरं आहे आता मग कशाला काम करायचंय. तसं नाहीये. सहज आता मगाशी कुठे गेले ते आपले तुतारीवाले? तुतारीवाले आले. आपलं कोणतेही एक तर रणशिंग त्याला म्हणतात की ज्याच्यापासून रणशिंग फुंकल्यानंतर युद्धाला सुरुवात होते. आणि दुसरं असतं त्याला तुतारी, म्हणजे विजयाची तुतारी. आपल्याला उद्याच्या निवडणुकीत विजयाची तुतारी, विजय मिळवून फुंकायची आहे. पण तुतारीचं उदाहरण मी एवढ्यासाठी दिलं की समजा हवा चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, कशाला आता इकडे पंखा पण आहे, बोलवा तुतारीवाल्याला, दर पंख्यासमोर तुतारी वाजते काय?
वादळ तुतारी. अगदी हवा वादळ सुरू झालेलं आहे आणि वादळामध्ये घेऊन उभा राहिला तुतारी. काय रे बाबा काय करतोयस? काय नाही तुतारी वाजवते. अशी नाही वाजवत. तुतारी वाजवायची तर छातीचा कोट करून पूर्ण ताकदीने जो मर्द असतो तोच तो तुतारी फुंकू शकतो. हे येरागबाळीचं काम नाही, नामर्दाचं काम नाही तुतारी फुंकणं. आणि ही विजयाची तुतारी फुंकणं हे तुमचं सगळ्यांचं काम आहे. तुम्ही जर का उभे राहिलात म्हणजे निवडणुकीला नाही तर बंडखोऱ्या होतील. एक कार्यकर्ता म्हणून उभे राहिलात तर समोरच्या पक्षाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी हा आपला बालेकिल्ला कोणीही जिंकू शकणार नाही. शिवसेना आणि शिवसेनाच जिंकू शकेल. दुसरं कोणी इकडे अजिबात हालचाल सुद्धा करू शकणार नाही. आता येताना रामटेकला गेलो होतो. सकाळी रामटेकला गेलो. तिकडे असाच कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. तिथून थेट पुणा आणि पुण्यावरनं या हायवेवरून मी इथे आलो आणि सहज डोक्यामध्ये माझ्या विचार आला की हे तो पूर्ण मुंबई पुणा रस्ता मी बघतोय, आपणही बघता आहात. चौफेर असा रुंद आणि सरळच्या सरळ. मी मनात विचार करत होतो की जर हे शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला आपल्याला देणं दिलं नसतं, तो विचार ते स्वप्न आपलं सरकार आलं नसतं तर मुंबई पुणा रस्ता कधीच झाला नसता, कधीच घडला नसता, कधीच झाला नसता. पण एवढी कामं आपण केली आणि कामं होऊन सुद्धा ज्या वेळेला सरकार येत नाही तेव्हा खरंच मनामध्ये एक शल्य राहतं, एक खंत असते की अरे काय करायचं आणखी. कितीतरी कामं आपली केली, आपण केली त्यावेळेला सरकार आपलं होतं आणि आपल्याला असं वाटलं होतं की आपलं सरकार एवढं काम करतंय. आज सुद्धा माझा दावा आहे की त्या 4-4.5 वर्षामध्ये जेवढी कामं आपल्या शिवशाहीच्या सरकारने केली तेवढी कामं ना त्या सरकारच्या आधी ना त्या सरकारच्या नंतर कोणतेही सरकार आलं तरी केलेली नाहीत. हा माझा दावा आहे. जर हा खोटा असेल तर यावं, जे माझ्या विरोधी पक्षात असतील त्यांनी यावं आणि हा दावा खोडून दाखवावा. मुंबईमध्ये उड्डाण पूल बांधले, कृष्णा खोऱ्याच्या प्रकल्पाला हात घातला, विदर्भामध्ये कामं सुरू केली, मराठवाड्यात सुरू केली, कोकणामध्ये सुरू केली. चौफेर म्हणजे जणू काही आता महाराष्ट्राला कोणी अडवू शकणार नाही अशा वेगाने आपण गतिमान सरकार दिलं होतं. दुर्दैवाने सरकार आलं नाही. राजकारण म्हणा काही म्हणा त्याच्यावरती मी बोलणार आहे. पण सरकार आलं नाही. मग अनेक जण बोलायला लागले की काय झालं, तुम्ही जी काय कामं केलीत ती घराघरात पोचलीच नाहीत. खरं म्हणजे हा रस्ता जगजाहीर आहे. हा का आपण घरी ठेवलेला नाही करून. हा मोठाच्या मोठा रस्ता केलेला आहे. सगळी कामं अगदी उघड्यावरती आहेत. तरी पण जर काही कामं घरोघरी पोचली नसतील तर मग मला असं वाटतं आपल्या बूथ प्रमुखांचं किंवा गटप्रमुखांचं म्हणजे तुमचं काम हे नेमकं हेच आहे की आज जे काय चाललेलं आहे हे वातावरण ज्वालामुखी भडकलेलं आहे. ज्वालामुखी हा ज्वालामुखीसारखं भडकायला पाहिजे. प्रेशर कुकर सारखी शिटी नाही मागता कामा त्यांनी. ती वाफ निघते, ती वाफ नाही, ती वाफ जर निघाली नाही तर कुकर सुद्धा फुटतो. पण हे जे काही पेटलेली मनं आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम घराघरात जाऊन तुम्ही करायचं आहे. एक सोपा हिशोब तुम्हाला सांगतो. सगळे बूथ प्रमुख आहात ना इकडे, तुमच्याकडे आता आयडेंटिटी कार्ड पण देणार आहे. अगदी माझ्या सहीने प्रत्येकाला आयडेंटिटी कार्ड देणार आहे की होय मी बूथ प्रमुख गट प्रमुख आहे, शिवसेनेचा गट प्रमुख आहे. एका जबाबदारीने तुम्ही गावामध्ये फिरलं पाहिजे. आणि तुमचं काम काय नेमकं, माझ्या आधीच्या वक्त्यांनी तुम्हाला काय काय सूचना दिल्यात मला माहिती नाही. दिल्यात का बूथ प्रमुखांच्या सूचना? बूथ प्रमुखाचं काम जे मला अपेक्षित आहे की प्रत्येक मतदार यादीला महिला पण आणि पुरुष पण एक एक गट प्रमुख असायला पाहिजे. आता एक गट प्रमुख एका मतदार यादीला म्हणजे तुम्ही सांगा किती, एक मतदार यादी साधारणतः कितीची असते? किती असतात मतदार? 1000 ते 1100 बरोबर का रे? 1000 ते 1100 म्हणजे साधारणतः घरं किती झाली? 250 घरं धरू मी. हा, 1000ची मतदार संख्या धरली तर 4चं जर कुटुंब धरलं तर 250 घरं झाली. मग आता मला सांगा तुम्ही, ज्या मोठमोठ्या घोषणा देता कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, या सगळ्या एका वाघाला 250 घरं सांभाळता येतील की नाही घेतील? त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या आपल्या मतदारांशी संवाद साधता येईल की नाही येणार? येईल ना. या घरामध्ये काय चाललेलं आहे, आपल्याबद्दल काय बोललं जातं, सरकारबद्दल काय बोललं जातं, इकडे सरकारकडनं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं काय आमिषे दाखवली जातात आणि नेमकी आपली शिवसेनेची विचारधारा काय आहे, ध्येय धोरण काय आहे, भूमिका काय आहे, हे तुम्ही त्या घरामध्ये जाऊन सांगू शकत नाही. आणि एकच काम करायचं, भले लोकसभेची निवडणूक, हो लोकसभेची निवडणूक आहेच, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे आणि मग त्याच्यानंतर हळूहळू जसं खाली येईल तसं मग ग्रामपंचायत वगैरे 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 येईल. पण लोकसभेची निवडणूक म्हटल्यानंतर
गटप्रमुखांनी, मी तर म्हणतो देशाचा विचार अजिबात करू नका. आहोत आम्ही समर्थ आहोत. राज्याचा विचारही करू नका. संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचाही विचार करू नका. तुम्ही फक्त एकच काम करायचं. मी ज्या मतदार यादीचा गटप्रमुख आहे त्या यादीमध्ये जेवढं मतदान होईल त्यातलं जास्तीत जास्त मतदान हे माझ्या उमेदवाराला शिवसेनेलाच मिळालं पाहिजे, हा एवढाच प्रयत्न तुम्ही करा. हजारामधनं किती होईल, एक तर जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि जेवढं मतदान होईल त्यातलं जास्तीत जास्त मतदान हे आपल्या उमेदवारालाच झालं पाहिजे. हे एवढं सोपं काम तुम्ही करू शकता की नाही करत? सहज शक्य आहे. रोजचा येण्या जाण्याचा जर का संपर्क असेल, ह्याचं कारण असं की तुमच्याबद्दल सुद्धा लोकांना एक विश्वास वाटला पाहिजे. एक माता भगिनी इकडे आलेल्या आहेत, तुम्ही सगळेजण आहात. घरामध्ये कुठेही तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला आपुलकीने बोलवलं पाहिजे. दादा बोल, काय म्हणतोस, ताई काय म्हणतेस, बोल काय करायचं, काय चाललेलं आहे. आणि मग जो मगाची देसाई साहेबांनी विषय सांगितला की काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एवढे नालायक आहेत, ह्यांच्याकडे खरं करून काही जिंकण्याची आता हिंमत राहिलेलीच नाही, लायकीच राहिलेली नाहीये. ह्यांचा विजय फक्त खोट्याच्या आधारावरती ते जिंकू शकतात, सत्याच्या आधारावरती ती जिंकू शकत नाही. सत्य म्हणून जर का आले, सत्यमेव जयते, तर काँग्रेस कधीही निवडणूक जिंकू शकणार नाही. हे आजचं खरं म्हणजे खरं सत्यच आहे. मग खोट्याचा आधार घ्यायचा आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की जिकडे आपल्या हमखास मतदार आहेत, अनेकदा लक्षात येतं मतदानाच्या दिवशी बिल्डिंगच्या बिल्डिंग गायब असतात. बिल्डिंगच्या बिल्डिंग गायब. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या जे मतदार, आपले मतदार, कट्टर मतदार त्या तिकडे राहतात. ऐन मतदानाच्या दिवशी धावत येतात. अहो काय करायचं म्हणे, आमचं नावच नाही, माझ्या बाबांचं नाही, आईंचं नाही, माझं नाही, पत्नीचं नाही, कोणाचंच नाव नाही म्हणे. आणि त्यांची नावं गायब झालेली असतात. आणि पलीकडचे टोप्या घातलेले सगळे लाईन लावून मतदान करत असतात. टोप्या म्हणजे आपल्या गांधी टोप्या नाहीत. कुठल्या टोप्या तुम्हाला कळलं. मग त्याच्यात बांगलादेशी असतील, पाक धार्जिणे असतील, इतर सगळे. हे बरोबर एवढं व्यवस्थित पद्धतशीरपणाने चाललेलं आहे की आपल्या देशात असूनही खास मालक घरचा तुम्हाला कोणी विचारत नाही आणि संपूर्ण मतदान ते करून जातात. डोक्यावरती त्यांचे मतदान केलेले उमेदवार आपल्याला बसतात आणि आपण पुन्हा आंदोलनाला मोकळे. हे असं नका होऊ. ही परिस्थिती एवढी भयानक आहे. प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं ही निवडणूक, या निवडणुकीमध्ये जर अमुक झालं नाही तर तमुक होईल, हे झालं नाही तर ते होईल. पण मी तुम्हाला विचारतोय, ज्या काही बातम्या आज तुम्ही बघतात, ज्या काही बातम्या तुम्ही आज वाचता आहात, हे सगळं चित्र बघितल्यानंतर मला तर वाटते खरंच जे शिवसेना प्रमुखांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं की जर का या दळबद्री काँग्रेसच्या हातामध्ये आपला देश राहिला तर या देशामध्ये अराजक यादवी युद्ध हे अटळ आहे. आपण त्यावेळेला कोणी तेवढं गांभीर्याने घेतलं नाही. लोक सुद्धा म्हणाले काय शिवसेना प्रमुख काय वाटेल ते सांगतात, काय यादवी काय अराजक कसं होईल. आज होते ना तेच. अगदी भारत आपल्या हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या सीमेवरती 600 रुपये दिल्यानंतर देशातली लोक बिन बोभाट आपल्या देशामध्ये घुसतायत. आओ जाओ घर तुम्हारा, काही करा, कुठेही घुसा, या पायपात घुसा, त्या पायपात घुसा, ह्याच्या घरात घुसा, त्याच्या तिकडे घुसा, कुठेही घुसा. त्यांच्याकडे रेशन कार्ड्स आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत, त्यांच्याकडे मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे. कारण त्यांची पद्धत ही व्यवस्थित आहे. आल्या आल्या पहिला पुरावा निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. आपण काय बघू रे, काय मतदान तारीख कधी आहे, अजून वेळ आहे, नोंदणीची तारीख कधी आहे, अजून वेळ आहे. गाफील राहू नका, अजिबात राहू नका. तुमच्या प्रत्येकाचं, तुम्ही जे जर का शिवसेना प्रमुखांचं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याच्या हिमतीने आणि जिद्दीने तुम्ही उतरला असाल तर पहिलं मतदार यादीवरती लक्ष केंद्रित करा. आज मी खरं म्हणजे दुसरे अनेकही विषय बोलणार आहे आणि काही कदाचित राहूनही जातील, पण राहिलेले विषय मी जाहीर सभेत येऊन पुन्हा बोलू शकेन. पण माझ्या लोकांशी बोलण्याची ही मला एक संधी आहे. गणपतीनंतर नवरात्र येईल, नवरात्रीनंतर दिवाळी येईल, त्याच्यानंतर खरं म्हणजे कालच आडवाणी आणि सगळे खासदार वगैरे जाऊन त्यांनी राष्ट्रपतींनी सांगितले की निवडणूक ताबडतोब घ्या. जर या सरकारला, या काँग्रेसला कारभार करणं झेपत नसेल तर राष्ट्रपती राजवट आणा आणि निवडणूक लवकर घ्या. निवडणूक कदाचित येईल, इतर 5 राज्यांच्या बरोबर सुद्धा होईल, आपल्याला वेळच मिळणार नाही. प्रत्येक जण, अगदी शरद पवार बोलतायत की पुढच्या महिन्यामध्ये आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. करा, कधी करा, कोणीही करा, आपटोल्याशिवाय आम्ही राहत नाही त्यांना. कोणी करा. आणि असं काही नाही की त्यांचा पराभव होऊ शकत नाही. इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव साध्या राजनारायणनी केला होता. तिकडे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीय कोण आहेत. जर का जनता पिसाळून उठली
तो सिंगम पिक्चर पाहिलात ना, आता माझी सटकली, ती जर का साध्या माणसाची सटकली तर यांच्या खालची खुर्ची सटकली, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. यांच्या खालची खुर्ची सुद्धा सटकून जाईल. आणि मुद्दा फक्त आपल्या उमेदवाराचा विजय एवढा नाहीये. ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला देश हाकू इच्छिते ती पद्धत अतिशय वाईट आहे. आता मी रामटेकमध्ये गेलो होतो, विदर्भामध्ये ते चित्र बघितलं. एक तर तिकडे जवळपास ओला दुष्काळ पडलाय असंच चित्र आहे. बदा 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 पाऊस पडतोय. नेमकं काल आणि आज जरा उघडीप होती, नाहीतर पाऊस आणि पाऊस, पिकाच्या पिकं, शेतीच्या शेतं वाहून गेलेली आहेत. शेतकरी करणार काय? कर्ज काढून बीज रोवतोय. एक तर सुका दुष्काळ नाही तर ओला दुष्काळ, सुका दुष्काळ नाही तर ओला दुष्काळ. कर्ज फिटत नाही, हाती पीक लागत नाही. आणि मग जे गहाण ठेवलेले आहे ते गहाण, घर गहाण ठेवलेले, जमीन गहाण ठेवलेले, पत्नीचे दागिने गहाण ठेवले, बैलजोडी गहाण ठेवली. काय करायचं काय? आणि हे सगळं करून थकल्यानंतर जिकडे कुठे काहीच आशा उरत नाही तिकडे शेतकरी आत्महत्या करतोय. आज विदर्भामध्ये तेच चाललेले. विदर्भामध्ये आज पाऊस एवढा होतोय की पाऊस पडला तरी सुद्धा शेतकरी आत्महत्या करतायत. पण कोणाला त्याची काही पडलेली नाहीये. खरं म्हणजे शरद पवारांनी धावून तिकडे जायला पाहिजे होतं. अन्न सुरक्षा, काल परवाकडे अन्न सुरक्षा बिल पास केलं, सरकारने पास केलं. आमच्या विरोधी पक्षाच्या सूचना त्याच्यात घेतल्या नाहीत. आहेत ना, आम्हालाही असं वाटतं की गरीबाच्या तोंडामध्ये 2 घास पडावे, का नाही वाटावं. पण हे करताना आज ज्या आम्ही सुविधा तुम्ही देऊ इच्छितात त्या सुविधा उद्या संकट होता कामा नये, हेच आमचं धोरण होतं, किंवा आहे. पण कोणाच्याही सूचना ऐकल्या नाहीत. का? तर निवडणूक जवळ आलेली आहे, दुसरं काही करता येण्यासारखं नाहीये. गरिबांची मतं कशी मिळवायची त्याच्यावरती सगळ्यांची पुढची मदार आहे. पण अन्न सुरक्षा देताना जो अन्न पिकवतोय, ज्याच्या काबाड कष्टामुळे अन्न आपल्याला मिळणार आहे, त्या शेतकऱ्याची सुरक्षा कोण बघणार? शेतकऱ्याची सुरक्षा कोण बघणार? आणि म्हणून बूथ प्रमुख किंवा गट प्रमुखाचं जे काम आहे हे महत्वाचं हेच आहे की घराघरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे की अरे हे सगळं फसवा आहे, हे मृगजळ आहे. हा ग्रामीण भाग असल्यानंतर तुमच्यापैकी सुद्धा खूप शेतकरी असतील. आहेत का रे शेतकरी? का माझ्यासारखे शहरी बाबू आहेत? आहेत ना शेतकरी? आहेत ना काही? जवळपास सगळे. मग तुम्ही मला सांगा, मी हे प्रत्येक गटप्रमुखांच्या मेळाव्यात सांगतोय की आता पाऊस पाणी विदर्भासारखं तरी इकडे काही तसा ओला दुष्काळ नाही, पण पाऊस पाणी चांगलं आहे ना. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा तरी बरं आहे या वेळेला. मग पाऊस पडतोय म्हटल्यानंतर तुम्ही टांगा वर करून बसून राहता का झोपून राहता? का? पाऊस पडतोय, पीक येणार आहे, येईल पीक. जमिनीची मशागत करावी लागते ना, नांगरणी करावी लागते, मग खत टाकावं लागतं, बीज रोवावं लागतं. आणि मध्ये मध्ये जर का तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तण आलं असेल तर ते तण उपटून काढावं लागतं. जशी मशागत एक शेतकरी आपल्या जमिनीची करतो, राबतो, दिवस रात्र मेहनत करतो, आणि ती मेहनत केल्यानंतर त्याला पीक हाताशी लागतं, तशी ही निवडणूक आणि त्या निवडणुकीचं विजयाचं पीक काढणारे तुम्ही राजकारणातले माझे शेतकरी आहेत, हे नक्की लक्षात ठेवा. तुम्ही राजकारणातले शेतकरी आणि विदर्भातल्या शेतकऱ्याचं मी जे तुम्हाला सांगत होतो की खरं म्हणजे शरद पवार धावून जायला पाहिजे. का? तर जाणता राजा, काय जाणतात देव जाणे, काय कळतं त्यांना माहिती नाही मला. पण आपल्या शेतकऱ्याबरोबर मागे त्यांनी कसं केलं होतं, पण त्याच्यानंतर खरोखर शेतात जाऊन शेतकऱ्याबरोबरचा फोटो, मला नाही माहित विजय तुम्ही त्या मतदारसंघात तुमचा मतदारसंघ तो पाहिला का कधी? शेतकऱ्याबरोबर हा शेतकऱ्याचा पुत्र नाही, क्रिकेटर बरोबर फोटो येतात. IPLचा राजा म्हणताय ते. IPL मध्ये झाला घोटाळा, बरोबर वाचवायला पुढे. पण शेतकरी आत्महत्या करतायत, चिडीचोप की जणू काही माझा संबंधच नाही. आणि खरोखर तळपायतली आग मस्तकात जी जाते ना ती यावेळेला जाते. तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय, ठीक आहे, स्वप्न कोणाचंही असू शकतं. पंतप्रधान व्हायचंय, उद्या आणखीन काहीतरी व्हायचं, आणखीन कुठे जायचंय, जा तुम्ही. पण स्वतःची स्वप्न बघताना देश खड्ड्यात गेला तरी चालेल, हिंदू चिरडला भरडला गेला तरी चालेल, पण त्याच्या मड्यावरती पाय ठेवून पंतप्रधान होईन, मुसलमानांची मतं घेऊन पंतप्रधान होईन. हा हिंदू देशातला मेलेला नाही, हे शरद पवारांनी लक्षात ठेवावं. या देशातला हिंदू जिवंत आहे. जर हिंदूंच्या भावना चिरडून, हिंदूंना किड्या मुंग्यांसारखं लेखून तुम्ही पंतप्रधान होण्याची स्वप्न बघणार असाल तर या देशातला प्रत्येक हिंदू उठून उभा राहील आणि तुम्हाला पंतप्रधान पदापासून बाजूला खेचेल. ही शिवरायाची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. उगाच नाव घेऊ नका शिवरायाचं.
ज्या शिवरायांनी मोगल आक्रमकांना, अगदी औरंगजेब सुद्धा चालून आला होता, अफजल खान चालून आला होता, शाहिस्ते खान चालून आला होता, पण जो माझ्या स्वराज्यावरती चालून आलेला आहे, माझ्या माता भगिनींची आबरू लुटतोय. आबरू लुटतोय म्हणजे कसा, घर बेचिराग करायचं म्हणजे कसं व्हायचं. जे आक्रमकायचे, मोगलायचे, घरातली आबरू तर लुटली जायचीच, पण घरातले देव बाहेर आणून त्याचे धोंडे असतील तर तुकडे तुकडे करून टाकायचे आणि घराला आग लावून संपूर्ण होतं नव्हतं त्याचे राख करून टाकायची. त्याला म्हणतात बेचिराग. सर्वस्व, आबरूपासून सर्वस्व लुटून टाकायचे. आणि मग तसा तो अफजल खान आला, तसा तो शाहिस्ते खान आला. त्या अफजल खानाचा कोथळा शिवरायांनी काढला नसता तर आजचा इतिहास काय घडला असता, तुम्ही आम्ही कोण असतो. त्यावेळेला विचार नाही केला शिवरायांनी. पण मग मनामध्ये सहज असा एक विचार आला की जर का समजा शिवरायाच्या वेळेला हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं दळबद्री सरकार असतं आणि शरद पवार तेव्हा कोणतरी असते, तर ज्या शरद पवारांनी इशरतला सांगितले, इशरत ही निष्पाप होती, अतिरेक्यांसोबत होती, पण निष्पाप होती. अरे ती निष्पाप होती तर बरोबर अतिरेक्यांसोबत का होती? का मुसलमानांमध्ये सुद्धा काही निष्पाप लोक नाहीयेत, निष्पाप युवक नाहीयेत, त्यांच्यासोबत का नव्हती? पण शरद पवारांनी इशरतला, काय तुमच्याकडे माहिती आहे सांगा ना, हेडलीपेक्षा तुमच्याकडे काय डेडली माहिती आहे ती तर लोकांना कळू द्या. जो हेडली सांगतो ती अतिरेकी होती आणि शरद पवार सांगते ती निष्पाप होती, म्हणजे ह्यांच्याकडे जास्त माहिती, यांना पकडा आणि ह्यांच्याकडनं माहिती काढून घ्या. पण जे शरद पवार इशरतला निष्पाप ठरवत आहेत त्यांनी कदाचित अफजल खानला सुद्धा निष्पाप ठरवला असता, शाहिस्ते खानला सुद्धा निष्पाप ठरवला असता. ते साधी माणसं होती. काय केलं अफजल खानाने? येऊन मिठीच मारली ना. पण मिठी मारल्यानंतर त्यांनी सुद्धा तुमच्यासारखा पाठी वारच केला होता ना. आणि मग पाठीत वार केल्यानंतर वाघ नख निघाली ना. पण अशा पद्धतीने तुम्ही जर का जाणार असाल, खरं म्हणजे एक महाराष्ट्राचा सुपुत्र, जसं मी नेहमी सांगतो, कदाचित तुम्ही विसरला असाल की नरसिंहराव हे रामटेकमधून निवडून यायचे, रामटेकमधून आपल्या महाराष्ट्रातून निवडून यायचे. पण नरसिंहराव ज्या वेळेला पंतप्रधान झाले आणि निवडणूक लढवण्याची वेळ आली त्यावेळेला ते रामटेकमधून नाही लढले, ते गेले आंध्र प्रदेशमध्ये, नंद्याळमध्ये, आंध्रामध्ये. आणि त्यावेळेला आंध्रामध्ये त्यांचा कट्टर विरोधक, काँग्रेसचा कट्टर विरोधक एन.टी. रामाराव मुख्यमंत्री होते. आणि रामारावांची लाट होती, लाट. कोणी त्यांच्यासमोर टीका धरू शकत नव्हतं. कोणी म्हणजे नरसिंहराव सुद्धा जर का त्यांच्या विरोधात रामाराव उभे राहिले असते किंवा उमेदवार केला असता तर नरसिंहराव जिंकू शकले नसते, अशी तेव्हाचं एक वातावरण होतं. पण जेव्हा नरसिंहराव आंध्रामध्ये गेले त्यावेळेला रामारावनी भूमिका घेतली की विरोधी पक्षात असले तरी माझ्या आंध्राचा माणूस पंतप्रधानपदी बसतोय, देशाच्या पंतप्रधानपदी बसतोय, मी उमेदवार लढवणार नाही, मी त्याला पाठिंबा देतो. हे रामारावनी केलं, करून दाखवलं. तसंच जर का शरद पवार यांनी आपल्या महाराष्ट्रात केलं असतं तर केव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं असतं की माझ्या महाराष्ट्राचा माणूस आहे, चांगला आहे, सज्जन आहे, मराठी माणसाचा हितरक्षक आहे, हिंदूंचा हितरक्षक आहे, मी त्याला पंतप्रधान करतो. पण हे नाही घडलं, नाही घडलं. प्रत्येक वेळेला विश्वासघात, विश्वासघात आणि विश्वासघात. आज सुद्धा तेच चाललेलं आहे. आणि म्हणून हा इकडे राष्ट्रवादीकडे मतदारसंघ आहे, आढळरावांचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, गजेंद्रराव तुमचा आहे, आणि पलीकडचा गीतेंचा मतदारसंघ काँग्रेसकडे जरी असला तरी ते एक साटलोटा आहेच. आणि म्हणून हा विजय जो आहे तो महत्त्वाचा एवढ्यासाठी आहे की प्रत्येक वेळेला आपण कोणाला मत देतो आहोत हे तुम्ही खरं म्हणजे घराघरात जाऊन सांगायला पाहिजे की जे मत तुम्ही देणार आहात ते आपल्या घात करणाऱ्याला देणार आहात की आपल्या रक्षकाला देणार आहात, आपल्या रक्षकाला देणार आहात. आज संपूर्ण देशामध्ये जणू काय हिंदुत्व आणि हिंदू ही एक शिवी झालेली आहे. हिंदूंची बाजू घ्यायला कोणी तयार नाहीये. अगदी दाभोळकरांची सुद्धा जी हत्या झालेली आहे ना, मी निषेध केलेला, आज पुन्हा निषेध करतो. हत्येचं समर्थन कोणी करू शकत नाही आणि करता कामा नाही. एवढा घाणेरडा आणि विकृत महाराष्ट्र कधी झाला नव्हता आणि कधी आम्ही होऊ देणार नाही. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बोलतायत की हे कोणीतरी हिंदुत्ववाले असतील, काय तुमच्याकडे मुख्यमंत्री आहात, झाले 9 दिवस झाले, 10 दिवस झाले, का पकडलत नाही तुम्ही? माहिती काय? माहिती असेल तर पकडा आणि नुसत्या बंद्या नका घालू. जो गुन्हेगार असेल त्याला तुम्ही भर चौकात फासावरती लटका, भले तो हिंदू असला तरी असू द्या, पण त्याला फासावरती लटका.
पण केवळ बदनाम करायचं आणि कोणाची तरी मतं घ्यायची. अरे चांगली कामं घेऊन मुसलमानांची मतं घ्या ना. मुसलमान सुद्धा चांगले आहेत. सगळेच मुसलमान काही वाईट आहेत. इकडे सुद्धा काही आले असतील. काही भांडण नाही आमचं त्यांचं. जे आमच्या सोबत आहेत. कोण तुम्ही आहात मुसलमान? बघा आहे ना, आहात ना इकडे. आमचं भांडण फक्त पाक धार्जिण्यांची आहे. आमचं भांडण फक्त बांगलादेशी धार्जिण्यांची आहे. बाकी कोणाशी भांडण नाही आमचं. जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे. हे अनेकदा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं हिंदुत्व म्हणजे मुसलमानांचा द्वेष अजिबात नाही. आणि खरं म्हणजे जेव्हा आपल्याला धर्मांध म्हटलं जातं, आपल्याला जात्यंध म्हटलं जातं, आपल्या मते आगी लावण्याचं काम हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले करत असतात. आणि म्हणून तुमचं काम आहे ते फार महत्वाचं आहे. आज जो आगडोम म्हणजे काय नेमकं उसळलेलं आहे? कसला आगडोम उसळलेला आहे? महागाई वाढते, वीज दर वाढतायत, डॉलर वाढत चाललेला आहे, रुपया खाली घसरतोय. पण महागाईची झळ किंवा विजेचे वाढते दर हे काय फक्त शिवसेना भारतीय जनता पक्षाच्याच घरामध्ये लागतात? काँग्रेसवाल्यांच्या घरात लागू नाही होत दर? का सगळेच काँग्रेसवाल्यावरती आकडे टाकून घरात वीज चोरतात? असतील, मला माहित नाही. असतील, मला माहित नाही. पण तुम्ही त्यांना जाऊन, जरी ते काँग्रेसवाले असले तरी त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की अरे तू हे मतदान करतोय हे मी का बोलतोय की प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की काँग्रेसची मतं फुटत नाहीत आणि विरोधी पक्षाची मतं फुटतात. का फुटतात विरोधी पक्षाची मतं? काय एवढी तकलादू आहेत विरोधी पक्षाची मतं? आणि काँग्रेसने असं काय जादू, काय संमोहन केलेलं आहे की काय वाटेल ती पापं केली, खा पैसा खाल्ला तरी काँग्रेसचं मत फुटत नाही, महागाई किती वाढली तरी काँग्रेसचं मत फुटत नाही? काय हे काय जादू आहे का काय? तुम्ही बोलत ते बरोबर आहे. खा पैसा खायचा आणि शेवटच्या क्षणाला पैसा वाटायचा. पण त्यांना माहित नाही की ही जी सगळी बसलेली आहेत ना, ही वाघाची छावे ही विकाऊ नाहीयेत. हे विकाऊ नाहीयेत. जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत असेल की खावा तेवढा पैसा कमीच, अजित पवार 70,000 करोड खाऊन ढेकर देऊन मोकळे, पुन्हा दादागिरी करायला मोकळे. कित्येक लोक मागे जे सुशील कुमार शिंदे बोलले होते की काय घोटाळा म्हणे, मागे सुद्धा तो बोफोर्सचा घोटाळा लोक विसरून गेले. आता कोळसा घोटाळा लोक विसरून जातील. मध्ये कलवाडीना पकडलं तेव्हा कलवाडींची बुद्धी स्मृतिभ्रंश, काही आठवतच नव्हतं. आता बरं आठवायला लागलं सगळं. आणि मी त्याही वेळेला म्हटलं होतं की नेमकं मतदानाच्या वेळेला मतदारांचा कलमाडी होतो की आम्हाला काय आठवतच नाही. गेले 5 वर्ष आता तो मावळमध्ये गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला, विसरून जाणार आपण. कशा गोळ्या घातल्या पोलिसांनी, कशा गोळ्या घातल्या शेतकऱ्यांना, विसरून जाणार. अजूनही तिकडे नुकसान भरपाई दिले नाही. तसंच आहे सगळं. हे सगळं असंच चालू आहे. एक घटना घडतायत, आवाज फक्त शिवसेना उठवते, आंदोलन करते, लाठीमार, गोळीबार, अश्रूर, केसेस सगळ्या आपण घेतो आहात अंगावरती. कोणासाठी घेता आहात? आणि मग हे जे काही तुम्हाला मी सांगितलं मतदार यादीमध्ये व्यवस्थित नोंदणी, मी म्हणेन हे सुद्धा एक आंदोलन म्हणून तुम्ही करा. एक आंदोलन आहे. युवा सेना इकडे आली असेल, जा घराघरामध्ये जा, जेवढे आपले युवक आहेत त्यांची पहिली नोंदणी करून घ्या. नुसता जोश, नुसता उत्साह असून चालणार नाही. त्याला व्यवस्थित पद्धतशीरपणाने बांधणी जर का केली, तुम्ही मला फक्त बूथ प्रमुख, गटप्रमुखांची बांधणी करून द्या. ही निवडणूक तर मी तुम्हाला जिंकून दाखवतोच, पण पुढची किमान 25 वर्ष मी भगवा फडकलेला कोणाला खाली खेचू देणार नाही, हे तुम्हाला मी वचन देतोय. फक्त बूथ प्रमुख मला बांधून द्या. तुम्ही जे आदेश दिले जातील, ज्या सूचना दिल्या जातील त्या प्राणपणाने तुम्ही पार पाडा. आणि जे मी काही करेन ते तुमच्या हिताचंच करेन. तुमचा कधी विश्वासघात करणार नाही, एवढं पक्क लक्षात ठेवा. कधीच विश्वासघात करणार नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साथीने, सोबतीने मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. जे तुम्हाला सांगितलेले तुम्ही काम करणार आहात की नाही मला एकदा सांगा. कारण ही आजची सभा किंवा ही आजची बैठक हे नुसतं मनोरंजनाचं अजिबात साधन नाहीये. जिथे जिथे मी जातोय तिकडे तिथे ते मला माझ्या स्वागताचे बोर्ड आहेत. आनंद आहे. हे प्रेम, हे विकत घेतलेले प्रेम नाही, तुम्ही मनापासून प्रेम करता. त्याच्याबद्दल सुद्धा हे किती जन्माचं माझं पुण्य आहे, भाग्य आहे, मला माहिती नाहीये. पण तुम्ही ज्या ज्या गावातून आलेला आहात, आणखीन एक जबाबदारी देतोय, पार पाडणार सगळ्यांनी. अगदी व्यासपीठावर बसलेल्यापासून खालपर्यंत सगळ्यांनी. जसे आज माझे तुम्ही बोर्ड लावलेले आहात उद्धवजी ठाकरे यांचं स्वागत, तसं प्रत्येक गावागावामध्ये जेव्हा जाल त्या गावाच्या वेशीवरती मला शिवसेनेचा बोर्ड पाहिजे.
एकही गाव असं राहता कामा नये. गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे शिवसेनेचा बोर्ड. गावामध्ये सुद्धा एक असा दरारा पाहिजे की आहे या गावामध्ये शिवसेनेचा वाघ राहतो आहे. माता भगिनींना आणि जे कोणी आपले बुजुर्ग लोक असतील त्यांना एक आधार वाटला पाहिजे की अरे माझ्यावरती आता अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, कारण माझ्या गावामध्ये शिवसेनेचा वाघ राहतो आहे. ज्या वेळेला तुम्हाला कार्ड दिलं जाईल ते कार्ड घेऊन दारूच्या पब मध्ये गेलेलं मला चालणार नाही, हातभट्टीवरती गेलेलं मला चालणार नाही. त्या कार्डाचं सुद्धा पावित्र्य पाहिजे. हे कार्ड शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकाचं कार्ड आहे. त्याचा कुठेही अपमान होता कामा नये, कुठे अपमान होता कामा नये. आणि कुठेही गेलात, अगदी पोलीस स्टेशनमध्ये जरी कोणत्याही कामासाठी गेलात तरी पोलिसांना सुद्धा तुमचा आदर वाटला पाहिजे की अरे नाही हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. ही ताई आलेली आहे, ही बोलते, हिच्या बोलण्यात काहीतरी अर्थ आहे. दादा आलेला आहे, हा बोलतोय, हे खरं बोलतोय. आणि त्यांना सुद्धा एक वाटलं पाहिजे की अरे नाही हा सुद्धा एक सैनिक आहे. आणि असेच सैनिक जर का उभे राहिले तर मनमोहन सिंगना त्यांनी जे काही काल लोकसभेत दाखवलं ना रौद्र रूप, त्याच्याही पेक्षा अक्राळ विक्राळ असं रौद्र रूप ही आपल्या हिंदुस्थानातली जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. हाच मला एक मोठा विश्वास आहे, मोठा दिलासा आहे. आणि म्हणून आता आपलं ठरलं, जेवढे जेवढे तुम्ही आलेला आहात, अडीच म्हणजे गीतेजी तुमचा अर्धा मतदारसंघ आलेला आहे, अर्धा नंतर घेणार आहोत, पण तोही अर्धा मतदारसंघ आपला सुरक्षित आहे. या दोन्ही आणि अडीच मतदारसंघाच्या विजयाची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात काय? सभेला आलो नाही तरी जिंकून देणार? बघा मी येईन तो फक्त विजयाच्या सभेला येईन. ठीक आहे, मला एकदा फक्त सगळ्यांनी एकदा हात वर करून दाखवा, दोन्ही हात वर करून, मुठी वळून. कारण असे हात म्हणजे काँग्रेसचे हात. आमच्या मुठी आता वळलेल्या आहेत आणि कोणतेही आव्हान आलं तरी त्याच्या चिंदड्या उडवून त्याच्या छातडावरती आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक साथ